नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आपण म्हणतो स्वभावावर औषध नाही. हे खरंच आहे का हो? एखाद्याचा स्वभाव समजा खूप रागीट असेल, तर त्यांनी जन्मभर त्या रागामध्येच राहावं का? आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी, त्याच्या फॅमिली मेंबर्सनी तो राग सहन करावा का? याच्यामध्ये काही फरक पडू शकत नाही का? नक्कीच पडू शकतो. हा फरक कसा पडू शकतो याचीच एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. रवी नावाचा एक माणूस होता, फॅमिली मॅन. त्याची एक फॅमिली होती, बायको होती, एक मुलगी होती आणि त्याचा स्वभाव खूप रागीट होता. त्याला खूप राग यायचा. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर तो चिडायचा आणि या रागामुळे त्याच्या घरामध्ये एक विचित्र वातावरण असायचं. एक टेन्शन नेहमी क्रिएट झालेलं असायचं. बायकोनी काही केलं, थोडं इकडे तिकडे झालं की तो खूप चिडायचा, जोरजोरात बोलायचा. मुलीच्या हातून काही चुकलं, पुन्हा तो चिडायचा. आणि त्याची बायको आणि त्याची मुलगी नेहमी एका टेन्शनमध्ये असायचे की कधी बाबा चिडतील, सांगू शकत नाही. आणि तो चिडला की एकदम हायपर व्हायचा, वस्तू फेकायला लागायचा, खूप जोरात ओरडायचा, असे काही शब्द बोलायचा की ते त्याच्या बायकोच्या आणि मुलीच्या अगदी जिव्हारी लागायचे. पण तो जे काही करायचा, रागाच्या भरामध्ये तो जे काही वागायचा, हे त्याच्या कंट्रोलमध्येच नव्हतं. त्याचा कंट्रोल त्याच्या रागावर अजिबातच नव्हता. उलट त्याचा राग त्याच्यावर कंट्रोल ठेवत होता. आणि या त्याच्या वागण्यामुळे त्याला खूप प्रॉब्लेम व्हायचे. घरातली शांतताच कुठेतरी निघून गेली होती. रागाच्या भरात तो वस्तू इकडे तिकडे फेकायचा. आणि अशाच एका प्रसंगामध्ये त्याच्या मुलीच्या हातून काहीतरी चुकलं, काहीतरी आवाज झाला. तो काम करत होता, काहीतरी आवाज झाला आणि तो खूप चिडला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी काहीतरी वस्तू फेकली. ती वस्तू त्याच्या मुलीला लागली. त्याचं तसं इंटेन्शन नव्हतं, पण रागाच्या भरामध्ये त्याच्या हातून असं झालं आणि त्याच्या मुलीला खूप मोठी दुखापत झाली. तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, बरीच मोठी ट्रीटमेंट करावी लागली. तिला खूप त्रास झाला आणि अर्थातच तिच्या आईबाबांना सुद्धा या गोष्टीचा त्रास झाला. आणि रवीला या गोष्टीमुळे खूप गिल्टी वाटायला लागलं. आपल्या हातून किती मोठी चूक झाली आहे, आपण किती गिल्टी आहोत, आपण किती बेजबाबदार वडील आहोत, असं त्याला वाटायला लागलं. पण काहीच करू शकत नव्हता तो. तो असे काही उपाय शोधत होता की माझ्या रागावर मी कसा कंट्रोल करू शकेन. कारण या रागाचा परिणाम त्याच्या फॅमिलीमध्ये तर होतच होता, त्याच्या फॅमिली लाईफमध्ये होत होता आणि त्याच्या प्रोफेशनल लाईफवर सुद्धा होत होता. त्याला कोणीच मित्रमंडळी नव्हती, कोणी नातेवाईक घरी यायचे नाहीत. ऑफिसमध्ये सुद्धा असेच प्रॉब्लेम्स व्हायचे. त्याच्या रागामुळे सगळे लोक चार हात लांबच राहायचे. त्याची तिथेही काही प्रगती होत नव्हती. आणि असा त्याच्या रागाचा त्यालाच खूप त्रास होत होता. आणि तो शोधत होता की माझा राग मी कसा कमी करू शकेन आणि या रागामुळे जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ते कसे माझ्या जीवनामधून दूर होतील, एक चांगलं पीसफुल लाईफ कसं मला जगता येईल. हा जो त्याचा राग होता याचा परिणाम त्याच्या हेल्थवर सुद्धा व्हायला लागला. एक दिवशी त्याला खूप डोकं दुखायला लागलं आणि छातीमध्ये हेवी वाटायला लागलं आणि तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी त्याला चेक केलं आणि त्याला सांगितलं की तुझं BP खूप वाढला आहे आणि या तुझ्या BPमुळे किंवा तुझ्या हेल्थ कंडिशनमुळे तुझ्या हार्टवर परिणाम होऊ शकतो, तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि त्यांनी त्याला औषधं वगैरे दिली आणि त्यांनी त्याला सांगितलं की एवढा तू हायपर होऊ नको, तुझ्या रागासाठी तू काहीतरी कर. पण काय करायचं? आपण म्हणतो ना, स्वभावावर औषध नसतं असं आपण समजत असतं. पण हे खरं आहे का हो? स्वभाव बदलतच नाही असं आहे का? असं अजिबात नाही आहे. रवी जेव्हा त्याच्या रागासाठी काही उपाय शोधत होता, तेव्हा त्याला सोशल मीडियामध्ये आरोग्य संपदा या माझ्या प्रोग्रामबद्दल कळलं, या फ्री वर्कशॉपबद्दल कळलं आणि तो माझ्या फ्री वर्कशॉपमध्ये आला. तिथे वर्कशॉपमध्ये त्याच्या लक्षात आलं की आपल्या रागावर आपण कंट्रोल घेऊ शकतो.
इथे काहीतरी उपाय आहे माझ्या रागासाठी. आणि त्यांनी आरोग्य संपदा या प्रोग्राममध्ये स्वतःला एनरोल केलं. बऱ्याचशा गोष्टींच्या सोबत त्यांनी हा प्रोग्राम प्रॅक्टिस केला. याच्यामध्ये काही स्पेशल मेडिटेशन्स आहेत. ते मेडिटेशन्स त्यांनी प्रॅक्टिस केले आणि त्याचा राग हळूहळू कमी व्हायला लागला. आणि राग जसा कमी व्हायला लागला तसे त्याचे रिलेशनशिप्स, त्याच्या घरातलं वातावरण बदलायला लागलं. एक हॅपी फॅमिली त्याच्यासाठी तयार झाली. घरामध्ये एक प्रेमाचं, अफेक्शनचं वातावरण तयार झालं. त्याची मुलगी त्याच्याशी छान बोलू लागली, त्याची वाईफ त्याच्याशी छान बोलू लागली. या तिघांमध्ये एक बॉन्डिंग क्रिएट झालं. ते तिघं बसून पत्ते खेळायला लागले, गेम्स खेळायला लागले, बाहेर जायला लागले आणि एक आनंदी वातावरण त्यांच्या घरात तयार झालं. आणि याचा आणखी एक जास्त मोठा परिणाम त्याच्या हेल्थवर सुद्धा झाला. त्याचं BP कमी झालं. त्याच्या हार्टची जी रिस्क होती, डॉक्टरनी जे त्याला सांगितलं होतं, ती रिस्क निघून गेली आणि त्याची हेल्थ आणखी जास्त इम्प्रूव्ह झाली. त्याची इम्युनिटी इम्प्रूव्ह झाली. त्याच्या आरोग्यामध्ये त्याला खूप मोठा फरक दिसायला लागला. आणि या सगळ्याचा परिणाम त्याच्या प्रोफेशनल लाईफवर सुद्धा अगदी छान झाला होता. तो सोशली ॲक्टिव्ह व्हायला लागला. त्याचं जे फ्रेंड सर्कल होतं ते वाढायला लागलं. तो लोकांशी कनेक्ट करू लागला आणि या सगळ्यामुळे तो खूप आनंदी झाला. त्याला मी काही गोष्टी सांगितल्या की ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला सुद्धा राग येत असेल तर या टिप्स तुम्ही फॉलो करून बघा. जेव्हा राग येतो तेव्हा ॲक्च्युली ते कंट्रोलमध्ये नसतं, पण एक सवय लावून घ्या. एक पॉज करा आणि तिथे स्वतःला विचारा की खरंच एवढं चिडायची, एवढं हायपर व्हायची गरज आहे का? एवढं मोठं असं काही झालं आहे का की ज्यामुळे मी एवढं हायपर होते आहे किंवा होतो आहे? एक पॉज घ्या आणि मग रिॲक्ट करा. दुसरी गोष्ट, राग येतोय असं तुम्हाला फील झालं, तुमच्या लक्षात आलं की डीप ब्रीदिंग करायला सुरुवात करा. एक डीप ब्रेथ घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. तुमचा राग लगेच कमी होईल. तुम्हाला जर राग आला तर त्यावेळेला तिसरी गोष्ट तुम्ही करायची आहे. तुम्हाला जेव्हा राग येतो तेव्हा तुमची बॉडी लँग्वेजसुद्धा चेंज करून बघा. स्वतःच्या बॉडीला रिलॅक्स करा. जेव्हा राग येतो तेव्हा तुमचा जॉ एकदम टाईट होत असेल, तुमची बॉडी एकदम टाईट होत असेल, टेन्स होत असेल, ती रिलॅक्स करा. जेव्हा राग येतो तेव्हा हे सगळं लक्षात येणं डिफिकल्ट आहे, पण थोडी सवय करा, थोडं माइंडफुल राहा. आणि ह्याच्यामध्ये मेडिटेशन खूप हेल्प करत असतं. रवीलासुद्धा मी हे सजेस्ट केलं होतं. आरोग्य संपदा या प्रोग्राममध्ये डीप मेडिटेशन्स आहेत की ज्यामुळे तुमच्या माइंडमधला राग निघून जातो आणि त्याचे जे परिणाम तुमच्या हेल्थवर होत असतात, तुमच्या फॅमिली लाईफवर होत असतात, तुमच्या करिअरमध्ये होत असतात, ते सुद्धा होत नाहीत. ओव्हरऑलच एक हॅपी लाईफ तुम्ही स्वतःसाठी क्रिएट करत असता. असाच एक आरोग्य संपदाचा फ्री वर्कशॉप 22 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे आणि हा अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. तुम्हाला रवीची ही स्टोरी कशी वाटली? तुमच्या आजूबाजूला कोणी असं आहे का की ज्यांना राग अनावर होतो आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांना या गोष्टीचा फायदा होईल? असं असेल तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. एक हॅपी आणि हेल्दी लाईफ क्रिएट करण्यासाठी या चॅनलवरचे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू.